पूर्वीची बाई शिकलेली नव्हती, तिला शिकून दिलं जात नव्हतं, दोन्ही सांगतो ना. म्हणून अहंकाराचा काही प्रश्नच नव्हता. तो म्हणेल ते खरं. बघा आपल्याला असं करायचं, बरं ठीक आहे, बघा आपल्याला असं करायचं. अहो मला काय विचारता, मला काय कळतंय त्यातलं. आता ती इतकी शिकली, तिला MBAच्या 2-3 डिग्र्या आहेत, ती का म्हणून त्याचं ऐकून घेईल. ती म्हणेल हे बघ, मी तुझ्या प्रेमात पडले म्हणून तुझ्याशी लग्न केलं, पण माझ्यापेक्षा तुझ्या डिग्र्या कितीतरी कमी आहेत, मिजाच मारायची गरज नाही. हां, प्रेम केलं, प्रेम आहे इतपत ठीक आहे, पण तू ज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नकोस. तुझ्यापेक्षा माझ्याकडे ज्ञान जास्ती आहे, डिग्र्या माझ्याकडे जास्ती आहेत. आता हे तिचं म्हणणं काही चुकलं का? आहेतच, वास्तव्य आहे. त्याच्यापेक्षा हिच्याकडे, म्हणजे हे जर डिग्री नसती, ज्ञान नसतं, तर तिच्याकडे, म्हणजे नसावं का मी असं म्हटलेलं नाही. सत्वगुण काय करतो, ज्ञान काय करतं, एवढ्यापुरता विषय मांडला आहे. बायकाने जितकं शिक्षण घेता यावं तितकं घ्यावं. माझ्या मुलीला मी कीर्तनकार केली. अनेकांचा विरोध आत्ताही आहे, आणि तो दुसरा तिसरा कोणाचा नसून वारकऱ्यांचाच आहे, वैशिष्ट्य आहे. आलं का लक्षात? हरदासी कीर्तनकारामध्ये बायका कीर्तनकार करतात, कीर्तनकार आहेत, पण वारकऱ्यामध्येच स्त्री कीर्तन करू नये. यांना काळजी वाटते, बायका जर चांगल्या कीर्तन करायला लागल्या तर आम्हाला कोणी बोलवणार नाही, ही काळजी वाटते. अरे कशाला काळजी वाटतो? ज्याचा योग आहे तसं होईल नाही, एवढं तुला काळजी करायचं कारण काय? होऊ दे ना. हां, मुक्ताबाई काही नव्हती का? जनाबाई काही नव्हती का? अहो अभंग गायन करणं म्हणजे एका प्रकारचं कीर्तनच करणं आहे ना. नामसंकीर्तन कीर्तनच आहे ना. मुक्ताबाईने अभंग केले म्हणजे कीर्तनच आहे ना. मीराबाई कीर्तनच करत होती ना. बघा ना, राणी असून सुद्धा तिला कीर्तन करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. नाही, संसारात तिने काही वाटा मागितला असता दिराकडे तर तिला विषाचा प्याला दिला असता तर बरोबर आहे, पण संसारातला वाटा न मागता केवळ भजन करत होती म्हणून विषाचा प्याला. काय गंमत आहे, काय गंमत आहे. कसं असतं बघा. म्हणून कोणालाही असं वाटत नाही की बाई आपल्यापेक्षा पुढे जावी. ते म्हणाल तुमचं कसं काय? आमच्याकडे काय प्रश्न, मी आत्ताच सांगितलं, माझ्या मुलीला मी पुढे आणली. आता बरीचशी कीर्तनं माझी मी तिला देत असतो. नातू आहे, ती आहे, दोघी जणी ते ठरवतात कोणी करता येईल. मला आनंद वाटतो. आमच्या आजोबांच्या काळामध्ये सुद्धा एकादशीचं प्रवचन कोणाला दिलं नव्हतं. माझ्या काळामध्ये मी तिला देऊन टाकलं, चल आषाढी एकादशीचं प्रवचन तू कर. माणसाच्या ठिकाणी ती सात्विक वृत्ती असावी लागते. म्हणजे वृत्ती उगम झाल्यानंतर ज्या गुणाशी ती तादात्म्य करू लागते, सत्वगुणाशी तादात्म्य करू लागली तर तिला ज्ञानप्रिय होतं, नाही का. हे विद्वान मंडळी आहेत, ज्ञानी आहेत, तर इकडे तिकडे फालतू बघत नाहीत, ज्ञानार्जन करत असतात शेवटपर्यंत. काय करतात? हां, या ग्रंथाचा अभ्यास, त्या ग्रंथाचा अभ्यास, त्या ग्रंथाचा अभ्यास, सतत चिंतन चालू असतं. पण त्याच्यातला एक भाग असा आहे की जसं जसं ज्ञान वाढतं तसं तसं अहंकार सुद्धा वाढतो. लक्षात घ्या. जेवढा मनुष्य ज्ञानी आणि जेवढा अध्ययन करेल जास्ती तेवढं त्याचं ज्ञान जास्ती वाढतो. मला येतं तेवढं दुसरं कोणालाच येत नाही. झालं. हा त्या गुणाचा परिणाम. म्हणजे एक तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत देतो, तो म्हणजे चांगलं कळेल.
हे बघा, जिलेबी कशी आहे? गोड आहे. आणि मिरचीचं भजं कसं आहे? तिखट आहे. बरोबर आहे ना? जिलेबी जास्ती खाल्लं तर काय होईल? आणि मिरचीचं भजी जास्ती खाल्ली तर काय होईल? परिणाम दोन्हीचा एकच आहे. दृष्टांत कळला का? काय अनेक मुलींना मी सांगतो, अभ्यास करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, गाथा पाठ करा, कीर्तनकार व्हा. हां, अरे कीर्तनकार होणं म्हणजे काही कमी दर्जाचं आहे का? कुणी सांगितलं तुम्हाला? नाही का? लागलं का कीर्तन करायला? नाही, तू करतोय त्याच्यापेक्षा पुष्कळ बरं आहे. नाही का? अहो, माणसाला इतकं वावडं होतं, आता फार काळ बदलला आहे. नुसतं वारीला गेलं की नाही, आले आमच्या घरातले बुवा, आले वारी करून आले, बघा आहे का काही घरी, बायको घरी या, आम्ही करतोय, राबतोय, आणि हे करतायत वाऱ्या, हे करतायत वाऱ्या, आणि संसार दिला वाऱ्यावर सोडून. काय म्हटलं मी? आज काळ बदलला. आज सुशिक्षित समाजसुद्धा एक दिवस का होईना पुणेकर मंडळी आळंदी ते पुणे किंवा पुणे ते सासवड वारीचा अनुभव घेण्याकरता येतातच. आणि मग म्हणतात, फारच आनंद वाटला हो, फारच आनंद वाटला हो, फारच आनंद वाटला हो. का आनंद वाटला कळलं का तुम्हाला? त्या ठिकाणी आल्यानंतर चालत 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 घाम आला, आणि त्या घामातून आपोआप कर्तृत्व ज्ञातृत्व संपत गेलं. अहो, साधीसुधी माणसं चालतात. अहो, काय मला लाज वाटली. एक म्हातारी अहो डोक्यावर ओझं घेऊन चालत होती, आणि मला साधी पर्ससुद्धा अवघड झाली. पुण्यातून चालत गेले आणि घाट वर चढून गेल्यानंतर माझी पर्ससुद्धा मला धरायला अवघड झाली. चालता येईना, 2 पावलं टाकता येईना, कशी बशी एका गाडीला हात केले ना आले. पण आनंद आहे बरं का, आनंद आहे. पण अवघड आहे बरं का. आनंद अवघडच असतो, नाही का? 9 महिने पोटात गोळा वागवणं इतकं सोपं नाही आहे. आणि सुखरूप बाळांत पण होऊन बरं का त्रास होतोच. म्हणजे आनंद काय तसा सुखाने मिळत नाही, दुःखातून आनंद प्रकट होतोच ना. त्याच्याकरता त्या बाईला मोल द्यावंच लागतं ना, कळा द्याव्याच लागतात ना, व्यथा होतेच ना. पण ते बाळ बघितल्यानंतर तसं वारकरी चालत जातो, पाय सुचतात, पण पांडुरंगाला बघितल्यानंतर त्याची व्यथा सगळी नाहीशी होते. लाडू खाताना तोंड भाजलं नाही, मान्य आहे मला, लाडू वाईट नाहीत, पण ते अति जर झाले तर त्याचं प्रकृती बिघडण्यामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. मिरचीची भजी खाल्ली तर त्याचं रूपांतर प्रकृती बिघडण्याकडे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जिलेबीही वाईट आणि मिरचीही वाईट, मधलं सोडून दिलंय मी. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून ज्ञान जसं वाढतं तसं त्याला वाटतं माझ्यासारखा कोणी शहाणा नाही. स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही चुकलंय असं काही नाही आहे. स्वाभाविक जरी असलं तरी त्रासदायक आहे ना. ज्ञान वाढणं आणि अभ्यास जसा जसा होईल तसं त्या माणसाला वाटणं की मी इतकं केलं अभ्यास, मी इतकी पुस्तकं वाचली, मी इतकं केलं. हे ज्ञान वाढल्यानंतर त्याच्याबरोबर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते होतातच ना. जिलेबी जास्ती खाल्ल्यानंतर गोड लागते, पण दुष्परिणाम होतातच ना. ज्ञान अभिमान दुर्वासासी, व्यर्थ शापिले अंबरीशासी, मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञान अभिमानासी भिवनी. काय म्हटलं मी? ज्ञान अभिमानाला भिवून भगवान म्हणतायत मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञान अभिमानासी भिवनी.
म्हणजे माणसाच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान झाल्यानंतर चांगल्यापणाने ऐका. एकेकाळी शिक्षण काही लोकच घेत होते, अधिकार काही लोकांनाच होता. त्यामुळे ओघाने त्यांच्याकडे अहंकार होता की शिक्षण आमच्याकडेच आहे, ह्यांना काय अक्कल आहे, साधं पत्र आलं तर आमच्याकडे वाचायला येतात. परिस्थिती कशी होती? साधं जर पत्र आलं की नाही तर काय काय अक्कल आहे त्यांना, साधं पत्र आलं तर आमच्याकडे वाचायला येतात. हे कशाचा परिणाम? आता ते राहिलं नाही. आता ते राहिलं नाही. आता मग मी इतका शिकलो, माझ्या इतकं कोणी शिकलं नाही, त्या शिक्षणाचा अहंकार नाही का? हे बघा, शिक्षणाचा अहंकार बायकांना सुद्धा होतो. म्हणून सध्या भानगडी सुरू आहेत.